महाशिवरात्रीला या 4 प्रहारांच्या मध्ये पूजा करा, म्हणजे आपल्याला याचं खूप फळ मिळेल. अत्यंत फलदायी आहेत हे 4 प्रहर. 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:11 ते 9:23 हा एक प्रहर आहे. दुसरा प्रहर 9:23 ते 12:35 म्हणजे रात्री. तिसरा प्रहर आहे 12:35 ते 3:47 पहाटेचे. आणि चौथा प्रहर आहे पहाटे 3:47 ते 6:59 असे हे 4 प्रहर आहेत. या 4 प्रहरांमध्ये आपल्याला शिवरात्रीला पूजा करायची असते, तेव्हा यावेळेस शिवतत्व जागृत असते. तसं तर दिवसभर जागृत असतं शिवतत्व, पण या 4 प्रहरांची खूप महत्त्वाची वेळ आहे, याला खूप महत्त्व आहे. या 4 प्रहरांमध्ये जेव्हा आपण पूजा करतो, मनापासून काहीतरी मागतो, काही उपाय करतो, तर ते अत्यंत फलद्रूप होतात आणि भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती बरसते, जी आपल्याला कायम सोबत राहते. म्हणून उपाय, पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. यंदाची महाशिवरात्री केवळ एक सण नसून आध्यात्मिक शक्तीचा मोठा स्तोत्र ठरणार आहे. कारण या दिवशी सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी हे 2 अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग एकत्र येत आहेत. आता आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण काय करायचं आहे, महादेवांची विशेष पूजा, सेवा कशी करायची आहे, त्यांची कृपा कशी मिळवायची आहे, यासाठी आपण आज बघणार आहोत की काही खास उपाय करायचे आहेत. आणि असे तर महादेव नेहमी ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर आलेले असतात. या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत अवस्थेत असते, त्यामुळे भक्तांनी केलेली थोडीशी सेवा ही थेट महादेवांपर्यंत पोहोचते आणि आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात, शुभ इच्छा पूर्ण होतात. तर त्यासाठी एक प्रभावी उपाय काय करणार ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी अगोदर सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या पिंडीवरती पांढरी फुले, बेलपत्रे म्हणजे 108 वेळा अर्पण करायची आहेत. तर ती 108 वेळा जर नसतील ना जमली, तर जेवढी तुमच्याकडे असेल तेवढी करा, पण मंत्र मात्र 108 वेळा म्हणा. दहीभाताचा नैवेद्य महादेवांना खूप आवडतो, कारण दहीभात अत्यंत प्रिय आहे. तर आपल्याला त्या दिवशी दहीभाताचं पण नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि संकल्पयुक्त आपल्याला पूजा करायची आहे. जेव्हा आपण संकल्पयुक्त पूजा करतो, इच्छा आपल्या महादेवांसमोर प्रकट करतो, म्हणजे मांडतो आपली इच्छा, तेव्हा हे महादेव आहे ना, श्रद्धेने जेव्हा आपण हे सगळं करतो ना, आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते. आता आपण बघणार आहोत की आपण महाशिवरात्रीला छोटे छोटे उपाय काय करणार आहोत, जे आपल्याला महादेवांच्या शक्तीचा चमत्कार अनुभवायला मिळेल. तर आणि महादेव प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल. आता काय करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगते. काळी मिरी घ्यायची आपल्याला. काळे तीळ पण घ्यायचे, तर काळे तीळ जमले तर बघा, ना तर काळी मिरी अवेलेबल असतेच आपल्या घरात, ती घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला तळहातात आपल्या 7 काळे तीळ आणि 1 काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करायची आहे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच आपली इच्छा पूर्ण करतील. आता दुसरा उपाय काय आहे, जर बेलपत्राचं झाड असतं ना, बेलाचं, त्याच्या खाली दिवा लावायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण बेलपत्राच्या म्हणजे बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावला ना, तर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतात. त्यामुळे आपल्याला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे. धतुराचं फूल अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती, कारण धतुरा हा महादेवांना खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला धतुराला हळद लावायची आणि मग ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. भस्म तर करायचं आहे. मी बघा, आपली जेव्हा होळी पेटते ना, तेव्हा ते भस्म आणून ठेवते आणि ॲक्च्युली मी पण दरवेळेस अर्पण करायला विसरते, पण आपल्याला अर्पण करायचं आहे ते भस्म. ते होळीतलं भस्म आहे ना, एकदम पवित्र असतं, म्हणून ते घेऊन यायचं आणि वर्षभर पुरवायचं, परत ह्या होळीला परत नवीन आणायचं. तर आपल्याला भस्मसुद्धा आपल्या शिवभगवांना अर्पण करायचं आहे, शिवलिंगावर अर्पण करायचं. हे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे भगवान महादेव आपल्याला घरात सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात. आता आपल्याला 11, 21 किंवा 101 बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय असं लिहून भक्तिभावाने आपल्याला ते शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. त्यामुळे शिवभगवान आपल्याला प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहेत. आता शिवलीलामृतचं पारायण करायला विसरायचं नाही आहे, पण
शिवलीलामृत थोडंसं जास्त मोठं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एकतर ऐका, नाहीतर आपल्या चॅनलवरती संक्षिप्त शिवलीलामृत आहे ते तरी ऐका. मी सारांशचा पण एक व्हिडिओ बनवला आहे आणि संक्षिप्त शिवलीलामृतचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला संकल्प घेऊन आपल्याला ह्याचं एक पारायण करायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते. ग्रहदोष जर असेल ना आपल्या कुंडलीत तर तो प्रबळ होतो. महाशिवरात्री दिवशी शिवतांडव स्तोत्र पठण किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ आहे. विवाहासाठी जर मनपसंत जोडीदार हवा असेल तर शिवतांडव स्तोत्राचे पठण शिवरात्रीच्या दिवशी अवश्य करायचे आहे. हे स्तोत्र अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे आपली विवाहासाठी योग्य जोडीदार मिळण्यासाठी आणि तुमच्या मनात जो जोडीदार आहे तसा मिळण्यासाठी खूप शुभ मानला जातो. आता याच दिवशी तुम्हाला विवाह उत्सुक असाल तर व्रत करून महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. अशा प्रकारे साधना करून महाशिवरात्रीचा दिवस आपल्याला यशस्वी करायचा आहे. कारण या दिवशी केवळ पूजा पुरेसी नसून दिवसभराचे आचरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आपल्याला. कपाळावरती भस्म धारण करायचं आहे, जे शिवशंकरांना, भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महादेवांचे चिंतन करायचे आहे. हा जो मंत्र आहे ना, खूप साधा वाटतोय, पण हा शास्त्रशुद्ध उपायांनी जर केला ना तर आपल्याला वर्षानुवर्षाची स्वप्ने पूर्ण होतात. आणि हा विश्वास ठेवायचा आपल्याला आणि ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. बाकी कुठला जरी मंत्र नाही ना जमला, ओम नमः शिवाय हा फक्त एवढा छोटासा साधा मंत्र आहे, पण त्याच्याने सुद्धा आपले साधे भोळा सांग प्रसन्न होतात. भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपली सगळी स्वप्न, चांगली स्वप्न जी वर्षानुवर्ष आपली अडकलेली आहेत ती पूर्ण होणार आहेत. तेव्हा भक्तिभावाने आणि मनापासून हे जे सांगितले छोटे उपाय ते करा, साधना करा, मंत्रजप करा आणि भगवान शिवशंकरांना महाशिवरात्री दिवशी प्रसन्न करून घ्या. आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत ओम नमः शिवाय. थँक्यू. आपला व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन ते क्लिक करा. चला पुन्हा भेटू. तोपर्यंत ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.